दोन्ही राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली। जवळपास 1.5 तास झालेल्या या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी चर्चा सुद्धा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। पुन्हा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता यामुळे वर्तवली जाते। तर ग्राफिक्समधून पाहूयात, दोन्ही पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणासंदर्भात चर्चा झाली। राष्ट्रवादीमधील अंतर्गत संघर्षासंदर्भात फडणवीसांनी मध्यस्थी करण्याची नेत्यांनी मागणी केली। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत आल्यास महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संमत व्हायला पाठबळ मिळणार आहे, हाही मुद्दा मांडला गेला। त्याचबरोबर सत्तेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सकारात्मक भूमिका आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बहुतांश आमदारांचा भाजपसोबत जाण्यासाठी आग्रह आहे। जयंत पाटील यांना भाजप पक्ष श्रेष्ठींविरोध असल्याची चर्चा आहे। जयंत पाटलांना असलेला विरोध मावळावा यासाठी फडणवीसांची शिष्टाई असं सूत्रांकडून कळतंय। जयंत पाटील राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वर्षावरच्या बैठकीत काय घडलं ते आपण पाहिलेलं आहे। जयंत पाटील, तटकरे आणि पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्रितपणे बैठकीमध्ये होते। 1.5 तास या बैठकीमध्ये खल झाला, चर्चा झाली, विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। मात्र यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे दोन्ही एनसीपीच्या एकत्रीकरणासंदर्भातला, त्यावर चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर जयंत पाटलांना असणारा विरोध हा कमी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस शिष्टाई करणार अशी सुद्धा चर्चा आहे।